जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिकेचे 2015 ते 16 चे शिल्की अंदाजपत्रक सादर। कल्याण डोंबिवली महापालिकेचे सन 2015-16 चे 1409 कोटी 87 लाख रुपये जमेचे आणि 1409 कोटी 71 लाख रुपये खर्चाचे 15,51,000 रुपयेचे शिल्की अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी गुरुवारच्या सभेत महापौर कल्याणी पाटील यांना सादर केले। सर्वांगीण विकास हेच ध्येय असे ब्रीदवाक्य यंदाच्या अंदाजपत्रकाचे असले तरी उत्पन्न वाढीला आलेल्या मर्यादा पाहता विकास कामे पूर्ण करताना प्रशासनाची एक प्रकारे कसोटी लागणार आहे। या अंदाजपत्रकावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी महासभा बोलविण्यात आली आहे। सन 2015च्या मूळ अंदाजपत्रकाबरोबर सन 2014-15 चे सुधारित अंदाजपत्रकही महासभेला सादर करण्यात आले। उत्पन्नाच्या बाबींचा विचार करता स्थानिक संस्था करातून 277 कोटी 61 लाख, मालमत्ता करातून 272 कोटी 92 लाख, पाणीपट्टीमधून 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे। दरम्यान हे अंदाज मांडताना ऑगस्ट महिन्यात बंद होणाऱ्या स्थानिक संस्था करांचा विचार केलेला नाही। मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कराची थकबाकी असणे, पाणी बिलांची वसुली न होणे यावर अभय योजनेचा आधार घेण्यात आला असला तरी वास्तविक पाहता उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट प्रशासन कितपत गाठेल याबाबत साशंकता आहे। खर्चाचा विचार करता रस्ते विकासासाठी 257 कोटी 38 लाख, पाणी पुरवठा वितरण आणि दुरुस्ती कामे 105 कोटी 71 लाख, भुयारी गटार आणि मलनिस्सरणाची कामे 22 कोटी 45 लाख, रस्त्यावरील दिवाबत्ती 25 कोटी 3 लाख अशा प्रकारे रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अग्निशामक वाहनांच्या लोकार्पणात पाण्याचा अपव्यय। कल्याण पूर्वेकडील भागामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे पाणी प्रश्न पेटला असताना गुरुवारी केडीएमसीच्या महापौर कल्याणी पाटील यांनी नव्याने दाखल झालेल्या अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण कार्यक्रमात पाण्याचा अपव्यय केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकात जादा दाबाच्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे नगरसेविका सुनीता घरत यांच्या हाताला जखम झाली। अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा 4 अग्निशामक मिनी फायर टेंडर वाहनाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण झाले। या नव्या फायर टेंडर मध्ये 22,000 लिटरची पाण्याची टाकी, 150 लिटर प्रति मिनिट अल्ट्रा हाय प्रेशर पंप, 6 मीटर उंच टेलिस्कोपिक लाईट मस्ट, 5 केव्हीए जनरेटर, 7.5 मीटर उंच शिडी, 30,000 मीटर होज अशी यंत्रणा असल्यामुळे पाण्याच्या जादा दाबाने उडणाऱ्या फवाऱ्यामुळे लवकरात लवकर आणि कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविता येणार आहे। दरम्यान नव्याने दाखल झालेले फायर टेंडर कशा पद्धतीने काम करतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते। मेन पंपामधून उडणारा पाण्याचा फवारा कितपत दूर जाऊ शकतो हे दाखवताना महापौरांच्या हातात पाईप देताच त्यांनी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या अंगावर पाणी उडवण्यास सुरुवात केली। अर्धा तास हा पाण्याचा अपव्यय सुरू होता। दरम्यान या पाण्याच्या फवाऱ्याने घरत यांच्या दंडाला दुखापत झाली। त्या जखमी झाल्याचे कळताच सर्वांची एकच पळापळ झाली होती। नव्या गाड्यांमधील पाण्याचे प्रेशर चेक करीत होते त्यावेळी हा प्रकार घडला। दरम्यान पाण्याचा अपव्यय केला नसून कल्याण पूर्वेतील पाणी टंचाईशी याचा संबंध जोडणे चुकीचे आहे असे स्पष्टीकरण कल्याणी पाटील यांनी यावेळी दिले। जागतिक चिमणी दिनानिमित्त डोंबिवलीत चिमणी बचाव मोहिमेची जनजागृती करण्यात आली। सकाळच्या वेळी चिमण्याची चिवचिवाट हल्ली शहरात ऐकायला मिळणे मुश्किलच नव्हे तर अशक्य झाले आहे। मात्र चिमणी पर्यावरणाचा एक भाग असल्याने या पक्ष्यालाही जगण्याचा हक्क आहे असे म्हणत ठाकुर्लीत राहणारे शैलेश भगत यांनी आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीत आपल्या चिमण्या वाचवा अशी जनजागृती केली। भगत यांनी यावर्षी प्रथमच डोंबिवलीकरांना चिमण्यासाठी कृत्रिम घरटे उपलब्ध करून द्या असा संदेश दिला। व्यवसायाने अभियंता असलेले शैलेश भगत यांनी दिल्लीत असताना एका वृत्तपत्रात चिमण्यासंदर्भात एक आर्टिकल वाचले होते। इंटरनेटवरही भगत यांनी चिमण्यांसंदर्भात माहिती मिळवली होती। दिल्लीहून परतल्यावर आपल्याकडे चिमणी काही वर्षांनी दिसेनाशी होईल म्हणून चिमणी वाचवा अशी जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे
त्यांना लक्षात आल्यावर एप्रिल आणि मे महिन्यापासून ही जनजागृती करण्यात त्यांनी सुरुवात केली. घनदाट झाडे लावा, कीटकनाशक औषधाचा वापर कमी करा, दाना पाण्याची सोय करा, कृत्रिम घरटे उपलब्ध करा असे फलक लावून चिमण्यांसाठी तयार केलेले घरटे डोंबिवलीकरांसाठी उपलब्ध करून दिले. पूर्वेकडील इंदिरा चौकात ही जनजागृती करताना भगत यांनी डोंबिवलीकरांना चिमणीचे महत्त्व पटवून दिले. शहरात होत असलेले सिमेंटचे जंगल आणि चिमणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे काही वर्षांनी शहरात फक्त कबूतर, कावळा आणि खार हे तीनच जीव आपल्याला दिसतील असे भगत आवर्जून सांगतात. यांनी लावलेल्या फलकात लापता चिमणी असे लिहिले होते. ही माहिती घेण्यासाठी आलेल्या डोंबिवलीकरांना माहिती देताना भगत यांनी आज आपणाला चिमणी पाहणे मुश्किल झाल्याचे सांगितले. यानंतर भगत कल्याण आणि ठाण्यात अशा प्रकारे जनजागृती करणार आहेत. मेरा नाम शैलेंद्र भगत है. मैं इधर ठाकुरली डोंबिवली में रहता हूँ. मैं बाय प्रोफेशन इंजीनियरिंग का काम करता हूँ और मैं आज से 2 साल पहले दिल्ली गया था. वहाँ पे देखा एक डाटा आया हुआ था, चिमनी की जो संख्या है, चिड़िया की जो संख्या है वो 30% से भी कम रह गई है आज से 10-15 साल के बनस्पत. तो मैं उनका बचाने के लिए ये प्रयास कर रहा हूँ और मैं ये मई से काम कर रहा हूँ. मई से इस प्रोजेक्ट्स में काम कर रहा हूँ. मुझे बहुत अच्छा पब्लिक का रिस्पांस मिल रहा है. हमारे जो इसके जो कम होने के पीछे का जो कारण है अर्बनाइजेशन है. हमारे शहर का अर्बनाइजेशन है जिसकी वजह से उसको घोंसले रखने की जगह नहीं मिलती है. उसको घोंसले जो बच्चे अगर वो कहीं से बच्चे दे के भी आते हैं कहीं से, तो उसको छुपाने के लिए उसको घनदाट झाड़ यानी घनी झाड़ी वाला झाड़ नहीं मिलते, पेड़ नहीं मिलते जिससे उसके चूजे को कौवा वगैरह उठा के लेके जाते हैं. दूसरा जो कारण है उसका, जो उसके बच्चे को खाने के लिए कैटरपिलर नहीं मिलते. कैटरपिलर कीटक, हम लोग कीटकनाशक का वापर करते हैं इसलिए कैटरपिलर उसको खाने के लिए नहीं मिलते और जिससे उसके बच्चे तंदुरुस्त नहीं होते. बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है. काफ़ी पब्लिक लोगों ने आकर के इसके बारे में पूछताछ किया, हम लोगों को जानकारी दी जो हम लोग कैसे करके उसको बचा सकते हैं. और करीबन 501 लोगों ने हमको सिग्नेचर्स दिया है, हमें समर्थन दिया है. और कम से कम ये जो घरटा है, घोंसला है, काफ़ी बड़ी संख्या में हमने घोंसले को डिस्ट्रीब्यूट किया, बांटा है. तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.